नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्यापासून आपण PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI आणि राज्यसेवा या परीक्षांसाठी ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहोत. जवळजवळ गेली 2.5-3 महिने आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे सर्वजण अतिशय भयभीत अवस्थेत आहेत आणि मग अशामधूनच आपल्याला ही ऑनलाईन क्लासेसची संकल्पना पुढे आली. खरं तर मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस हे अगदी नियमित अवस्थेमध्ये सुद्धा खूप हितकारक आहेत. कारण आज आपल्याला क्लासला जायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर रोज 2-2.5 तासाचा प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळे बराच वेळ आपला त्यामध्ये जातो. जर ऑनलाईन क्लासेस असतील तर तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी अगदी करू शकता आणि त्याच्यामुळे आपण उद्यापासून ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत. यामध्ये आपली जी MPSC राज्यसेवेची बॅच आहे ही साधारणपणे 1 वर्षाची बॅच आहे. ह्या 1 वर्षाच्या बॅचेसमध्ये आपण प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3ही घटकांचा अभ्यास करून घेणार आहोत. यामध्ये लेक्चर सुरू करत असताना प्री आणि मेन्स यांचे लेक्चर सायमल्टेनियसली सुरू केले जातील. त्यात एक लेक्चर प्री एक्झामचं असेल तर एक लेक्चर हे मेन एक्झामचं असेल. म्हणजे सायमल्टेनियसली प्री आणि मेन्स यांचा अभ्यास घेतला जाईल. त्यानंतर आठवड्यातील शेवटचा जो एक लेक्चर असेल हा इंटरव्ह्यू संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे की जेणेकरून इंटरव्ह्यूची तयारी मुलांची वर्षभर चालू राहील. अचानक ती तयारी करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही अशा पद्धतीने आपण ती तयारी करत आहोत. यामध्ये PSI STI ASO ही जी बॅच आहे किंवा त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI ही जी बॅच आहे ही 6 महिन्याची आहे. या बॅचमध्ये सुद्धा आपण प्री प्लस मेन अर्थात 6 महिने असं म्हटलं तरी बॅच पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 7-7.5 महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये आपण पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. इंटरव्ह्यूसाठी सुद्धा वेगळे सेशन आपण राखीव ठेवलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे PSI STI ASO ही जी बॅच आहे ही 6 महिन्यासाठी असेल. राज्यसेवेची बॅच ही 1 वर्षाचा कालावधी असेल. याचं जे डेली शेड्यूल आहे यामध्ये 1 तास हे डेली करंट अफेअर्ससाठी असेल. अर्थात हे आपण आठवड्यात एक लेक्चर विकेंडला ठेवण्याचा विचार करत आहोत आणि त्याचबरोबर दररोज प्री एक्झामचा 1-1.5 तासाचं लेक्चर असेल आणि मेन एक्झामचं 1.5 तासाचं लेक्चर असेल. असं एकूण 3 तासाचे दररोज लेक्चर्स होतील. यामध्ये आपण जी राज्यसेवेची बॅच सुरू करत आहोत याच्यामध्ये संपूर्ण सिलेबसचा विचार केला तर पूर्ण सिलेबस कव्हर होण्यासाठी साधारणपणे 870 तास लागतात. म्हणजेच 870 तास हे आपलं टीचिंग होईल. त्यामध्ये दररोज 3 तास लेक्चर घेतले जातील. यासाठी जी ऑनलाईन बॅचची फी आहे ती 24,999 अशी आहे. PSI STI ASOला साधारणपणे 450 तास टीचिंग केलं जातं आणि त्याचंही दररोज 3 तासाचे लेक्चर्स असतील आणि याची फीज 14,999. डिपार्टमेंटल PSI सुद्धा अगदी तसंच आहे. प्री प्लस मेन्स हे दररोज 3 तासाचे लेक्चर आणि एकूण फीज ही 14,999 असेल. त्यानंतर पोलीस भरती ही जी बॅच आहे ही 4 महिन्याची आहे. रोज 2 तासाचे लेक्चर असतील आणि त्याची फीज 4,999 अशी आहे. त्यानंतर आपण ज्या इंग्लिश मराठी या विषयासाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत की जी सोमवारपासून सुरू होते. तर याची फीज 5,000 आहे. मॅथ्स रिजनिंगची जी CSATची स्पेशल बॅच आहे ती नेक्स्ट मंडेपासून आपण सुरुवात करतो. त्याची फीजसुद्धा 5,000 आहे. जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण फाउंडेशन कोर्स सुरू करतो आहे आणि जे स्कूल स्टुडंट्स आहेत 7 to 10 यांच्यासाठी देखील आपण फाउंडेशन कोर्स सुरू करत आहोत. आता हे संपूर्ण आपलं वर्षभराचं जे अभ्यासाचं नियोजन असेल त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू. आपण पाहिलं की जे रोजचे लेक्चर्स आहेत हे साधारणपणे 3 तासाचे असतील. या 3 तासाच्या लेक्चर्सवर तुम्हाला लेक्चर्स संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची असाइनमेंट आणि वर्कशीट दिली जाईल.
म्हणजे घरी सोडवण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर जे प्रश्न आहेत त्या घटकावरचे ते सोडवण्यासाठी दिले जातील. त्या घटकाच्या ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत या तुम्हाला PDF स्वरूपात पाठवल्या जातील. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवत आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवण्यामागचा हेतू की ज्यावेळेला आपण MPSCचा विचार करतो त्यावेळेला डाऊट क्लिअरिंग सेशन जर असेल तर यामध्ये बऱ्याचदा ऑनलाईन लेक्चर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका येतात की आमचा अभ्यास कसा होईल वगैरे अशा पद्धतीने. तर त्यासाठी आपण हे डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवत आहोत की जेणेकरून त्यांच्या कोणत्याही शंका असतील, म्हणजे उदाहरणार्थ अभ्यासक्रम कसा आहे, अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे किंवा त्याचबरोबर कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, रेफरन्स बुक कशी वाचली पाहिजे, सुरुवातीला काय वाचलं पाहिजे, शालेय पुस्तकांचा कोणता अभ्यास केला पाहिजे वगैरे अशा काही त्यांच्या मनातल्या शंका असतील तर त्याच्यासाठी आपण जो क्लासचा WhatsApp नंबर आहे त्याच्यावर आपण विद्यार्थ्याशी त्याचे जे डाऊट असतील ते क्लिअर करण्यासाठी प्रत्येक रविवारी एक डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवत आहोत. ह्याच्यामध्ये आपण जे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे यामध्ये आपण पूर्ण आठवडाभर जे शिकवलेल्या गोष्टी आहेत याचं मध्ये विद्यार्थ्याला कुठेही अडचण असेल तर ती ज्या क्वेरी असतील त्या क्वेरी दूर करण्यासाठी आपण हे डाऊट क्लिअरिंग सेशन आयोजित करणार आहोत. हे प्रत्येक रविवारी असेल. त्याचप्रमाणे आत्ता बोलल्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या काही वैयक्तिक अडचणी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण पर्सनल गायडन्स जो क्लासचा WhatsApp नंबर आहे त्याच्यावर जर विद्यार्थ्यांनी आपल्या क्वेरी पाठवल्या तर फोनच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या त्या शंकांचं निरसन केलं जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा की ज्यावेळेला आपण कोणत्याही स्पर्धेला सामोरं जातो त्यावेळेला शारीरिकदृष्ट्या जसं आपण भक्कम असलं पाहिजे तसंच मानसिकदृष्ट्या भक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी आपण एक अतिशय उत्तम असा उपक्रम राबवत आहोत की ज्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याच्या शनिवारी एक मोटिवेशनल लेक्चर ठेवणार आहोत की ज्यामध्ये जे मोटिवेशनल स्पीकर आहेत, वेगवेगळे अधिकारी आहेत, त्याचबरोबर की एक तुमच्या मनामध्ये असणारे ज्या आदर्शवत व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचे व्याख्यान आपण आयोजित करणार आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अशा ज्या थोर विभूती आहेत अशांची व्याख्याने तुम्हाला उपलब्ध करून दिली जातील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संडे टेस्ट सिरीज विथ अनालिसिस. यामध्ये आठवडाभर जे घटक शिकविलेले आहेत त्या घटकावर आधारित अशी आपण एक 100 गुणांची टेस्ट सिरीज प्रत्येक रविवारी घेणार आहोत. आणि ती टेस्ट सिरीज झाल्यानंतर लगेच त्याचं विश्लेषण ऑनलाईन तो शिक्षक करून देईल. म्हणजे अर्थात जर समजा या रविवारी परीक्षा झाली तर त्याचं विश्लेषण हे नेक्स्ट संडेला घेतलं जाईल. त्यानंतर पूर्ण सिलेबस संपल्यानंतर प्री आणि मेन्सची अशी फ्री टेस्ट सिरीज पूर्ण सिलेबसवर आयोजित केली जाईल. आता यामध्ये अभ्यास करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्यातले बहुतांश म्हणजे जवळजवळ 40 ते 50% प्रश्न हे थेट शालेय पुस्तकामधून विचारले जातात. आणि असं असल्यामुळे आपण सर्वप्रथम शालेय पुस्तकांची सर्व उजळणी घेणार आहोत. म्हणजे यामध्ये समजा इयत्ता 5वीचा इतिहास आहे तर 5वीच्या इतिहासातलं स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे त्या भागाचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत आणि त्याच्या PDF स्वरूपात नोट्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यानंतर CBSEच्या पुस्तकामधला जो काही महत्त्वाचा भाग आहे की जो MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल त्याच्याबद्दलसुद्धा आपण एक विशिष्ट असे लेक्चर्स आयोजित करणार आहोत. या संपूर्ण ऑनलाईन कोर्ससाठी जे मार्गदर्शक आहेत खरोखरच विद्यार्थी सुदैवी आहेत की महाराष्ट्रातली अतिउत्कृष्ट अशी टीम तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हजर असणार आहे. यामध्ये सामान्य विज्ञान या विषयासाठी जयदीप पाटील सर की जे सामान्य विज्ञान या पुस्तकाचे लेखक आहेत. आत्तापर्यंत हजारो अधिकारी त्यांनी घडवलेले आहेत. महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून, समुपदेशक म्हणून
त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या समस्यांवरचं निराकरण करण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असतात. त्यांची नोबल फाउंडेशन ही जी संस्था आहे ती अतिशय राष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेली आहे. अनेक गौरवास्पद अशा कामगिरी सरांच्याकडून झालेल्या आहेत. नोबेल फाउंडेशन या संस्थेला शासनामार्फत अनेक पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. असे जयदीप पाटील सर तुम्हाला सामान्य विज्ञान या विषयाचं अध्यापन करणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या अध्यापनासाठी किरण गायकवाड सर की जे 4 वेळा अधिकारी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, आज ते सेवेमध्ये कार्यरत आहेत. तर ते किरण गायकवाड सर की ज्यांनी अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सीसॅट याच्यावर आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 पुस्तके लिहिलेली आहेत. ते तुम्हाला अंकगणित व बुद्धिमत्ता हा घटक शिकवणार आहेत. भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज शिकवण्यासाठी भारतीय राज्यघटना व पंचायत राज या महाराष्ट्रातल्या अतिशय प्रसिद्ध अशा पुस्तकाचे लेखक संजय खंदारे सर तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि ग्रामप्रशासन हा विषय शिकवणार आहेत. त्यानंतर चालू घडामोडी या घटकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक जे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनात गळ्यातील ताईत आपण असं म्हणू शकतो त्यांना, ते इद्रिस पठाण सर तुम्हाला चालू घडामोडी हा घटक शिकवणार आहेत. डॉक्टर अनिल सत्रे सर की जे शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत आणि अर्थशास्त्रावर आत्तापर्यंत 8पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी दिलेली आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. असे डॉक्टर अनिल सत्रे सर तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था हा विषय शिकवणार आहेत. आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक लिहिलेल्या लेखिका शीतल सावंत चव्हाण मॅडम हे तुम्हाला इतिहास या विषयाचं अध्यापन करणार आहेत. त्यानंतर भूगोल आणि त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान या घटकासाठी पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या राणी जैन मॅडम ह्या तुम्हाला जॉग्रफी आणि सायन्स टेक्नॉलॉजी हे 2 विषय शिकवणार आहेत. मी स्वतः इंग्रजी, मराठी याबरोबर HR, HRD अशा 3 विषयांचं अध्यापन विद्यार्थ्यांना करणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विद्यार्थ्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, त्याची इंटरॅक्शन ॲबिलिटी, त्याचबरोबर लीडरशिप क्वालिटीज यासारखे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे भाग आहेत हे डेव्हलप होण्यासाठी, त्याचबरोबर इंटरव्ह्यू टेक्निक्स त्याला समजण्यासाठी, इंटरव्ह्यूची परिपूर्ण तयारी होण्यासाठी या कोर्समध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट करत आहोत. आणि त्यामुळे त्यासाठी आपण प्रोफेसर स्वप्ना पटेल नायर मॅडम यांना यासाठी अपॉइंट केलेलं आहे. अर्थात अतिशय उच्च विद्या विभूषित अशा स्वप्ना मॅडम की ज्यांनी सेल्टा ही पदवी केम्ब्रिज विद्यापीठातून घेतलेली आहे. त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंटमधला झालेला आहे की जो स्टडीज IMDR पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी याच्यामध्येही त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण त्यांचा बायोडाटा लक्षात घेऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की यामध्ये त्या ग्रॅडियंट कॉर्पोरेट ट्रेनिंग्स या संस्थेच्या डायरेक्टर आहेत. ग्रॅडियंट बिझनेस स्कूलच्या त्या फाउंडर डायरेक्टर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश काउन्सिल या ठिकाणी त्या एज्युकेशन ऑफिसर म्हणून त्या काम करत आहेत. बेस्ट वेस्टर्न प्राईड हॉटेलच्या ऑपरेशन मॅनेजर आहेत. अशा पद्धतीने आणि त्यांच्या अचिव्हमेंट जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये IELTS एक्झामिनर म्हणून त्यांनी ब्रिटिश काउन्सिलमध्ये 2013 पासून आत्तापर्यंत काम केलेलं आहे. त्यानंतर बेस्ट कस्टमर सर्व्हिस पार्टनर म्हणून ब्रिटिश काउन्सिलमध्ये त्या काम करतात. फॅसिलिटेट ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ओव्हर पार्टिसिपंट 10,000 पार्टिसिपंट्स आत्तापर्यंत 10,000पेक्षा अधिक लोकांना त्यांनी ट्रेनिंग पुरवलेलं आहे. सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड अ लर्न व्हाईल यू अर्न प्रोजेक्ट टू ग्रॅज्युएट स्टुडंट्स अंडर ग्रॅडियंट बिझनेस स्कूल. त्याचबरोबर अवॉर्डेड विथ ऑनररी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबरशिप ऑफ द फर्ग्युसन ॲल्युमिनी ऑफ फर्ग्युसन युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीने उच्च विद्याविभूषित अशा स्वप्ना पटेल नायर मॅडम ह्या आपल्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू टेक्निक्स असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, लीडरशिप क्वालिटीज असतील अशा घटकावर मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये जे सर्व स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आहेत त्यामध्ये एक अतिशय अभिनव असा उपक्रम आहे आणि जो
आत्ता काळाची गरज आहे. थोडक्यात आपण पुढील आठवड्यातील जे टाईमटेबल आहे त्याची चर्चा करू. पुढील आठवड्यामध्ये जे टाईमटेबल आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलं आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. यामध्ये सोमवारी विज्ञान विषयाचं जे लेक्चर आहे ते जयदीप पाटील सर घेणार आहेत. त्याच्यानंतर करंट अफेअर्स इद्रिस पठाण सर मंगळवारी घेणार आहेत. पॉलिटी खंदारे सर बुधवारी घेणार आहेत. राणी जैन मॅडम जॉग्रॉफी गुरुवार, शीतल मॅडम हिस्ट्री ज्या आहेत त्या फ्रायडेला घेणार आहेत. आणि रिझनिंग सॅटर्डेला जी किरण सर घेणार आहेत. त्यानंतर 7 ते 8 8:30च्या दरम्यान जे लेक्चर्स होणार आहेत त्याच्यामध्ये 3 दिवस इंग्लिश, 2 दिवस मराठी आणि शेवटच्या दिवशी आपलं हाऊ टू अचीव युअर गोल यावर सेशन होणार आहे की जे स्वप्ना नायर मॅडम घेणार आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या संपूर्ण कोर्सची तयारी केलेली आहे. थोडक्यात आम्ही तुम्हाला 360 डिग्री सपोर्ट प्रोव्हाइड करतो आहे की ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, परिपूर्ण अशा नोट्स दिल्या जातील, अतिशय वेल प्लॅन अशी रिव्हिजन असेल आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज पूर्ण कोर्समध्ये राबवून घेतली जाईल. त्यामुळे जर तुमचे परिश्रम असतील आणि त्या परिश्रमाला आमचं योग्य मार्गदर्शन मिळालं तर यामध्ये 100% यश निश्चित आहे हे आपण जाणू शकतो. म्हणजेच युअर हार्डवर्क प्लस आवर परफेक्ट गायडन्स विल गिव्ह यू 100% सक्सेस. सफरिंग इज द इझेन्स ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात यातनांशिवाय यश मिळू शकत नाही. माणसाचा प्रवास हा पेन्स टू प्लेजर असावा. आज जो काळ आहे तो कितीही खडतर असला तरीसुद्धा जर तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय सक्षमरित्या त्याला सामोरं गेलात आणि जर आजच्या वर्तमानाचा उपयोग तुम्ही हार्डवर्क करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी केलात, प्रामाणिकपणे कष्ट केलात तर 100% त्याच्यातून तुम्हाला यश प्राप्ती होते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्याला हार्डवर्क करण्याची गरज आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे नक्की आहे की फक्त आणि फक्त तुमची मेहनतच तुम्हाला यश मिळवून देते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ व्हा, बी प्रिपेअर्ड टू अचीव युअर गोल. तुमचं ध्येय साध्य करा. ध्येय साध्य झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ओमकार केअर अकॅडमीचा तुम्हाला नेहमीच पूर्ण सपोर्ट राहील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण ज्या दिवसापासून ह्या तयारीला सुरुवात केलेली आहे तो दिवस अत्यंत महत्त्वाचा. ज्या दिवशी सुरुवात करताय त्या दिवसापासून यश मिळेपर्यंत आपला हा प्रवास खडतर आहे आणि तो सातत्यपूर्ण असला पाहिजे, चिकाटीपूर्ण असला पाहिजे. जर सातत्य आणि चिकाटी तुमच्या अभ्यासामध्ये असेल तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास असं म्हणता येतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, नॉट मेअर टॅलेंट बट हार्डवर्क अँड परसिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट्स. केवळ हुशार असून चालत नाही, बुद्धिमत्ता असून चालत नाही, परिश्रम आणि चिकाटीत चांगलं यश मिळवून देते. स्पर्धा परीक्षेने हे कित्येकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की अगदी जेमतेम पास होणारी किंवा अगदी 10वी-12वीत नापास झालेले विद्यार्थीसुद्धा अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. त्यांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं आहे आणि त्यामुळे जो मेहनत करेल तो 100% यशस्वी होईल. म्हणजे थोडक्यात जो तुमचा आजचा संघर्ष आहे, आजची मेहनत आहे ती उद्याचं भविष्य तुमचं उज्ज्वल करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यासाठी सज्ज असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण नियोजन असेल त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.